नमस्कार, मी मधुरा सुरपूर सराफ झी24 तास मध्ये आपले स्वागत। हितगुज या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत आयात निर्यात व्यापार ह्या विषयावर। आणि आपल्याला ह्या विषयाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत सुप्रसिद्ध विदेशी व्यापार विशेष तज्ञ आणि एक्झिमचे राष्ट्रीय ट्रेनर ॲडव्होकेट जयप्रकाश सोमाणी। सोमाणी सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास त्यांनी एक्सपोर्ट इम्पोर्ट मॅनेजमेंट विथ ग्लोबल मार्केटिंग ह्या विषयावर आतापर्यंत 300हून अधिक वर्कशॉप्स केलेत। विशेष म्हणजे त्यांच्या या वर्कशॉपच्या माध्यमातून दरवर्षी 50 कोटींहून अधिक व्यापारात वाढ झाली आहे। अगदी बिझी स्केड्यूल मधून ते आज ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत। आपण ह्या विषयावरती चर्चेला सुरुवात करूया। सर, तुमचं सगळ्यात अगोदर झी24 तास मध्ये स्वागत। आज आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे आयात निर्यात व्यापार ह्या विषयावरती चर्चा करणार आहे। पण ही चर्चा सुरू करण्याच्या आधी अगोदर फुल डे वर्कशॉप ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली याबद्दल थोडक्यात सांगा। कारण सर्वसाधारण व्यापारी लोक जे आहेत किंवा शेतकरी आहेत किंवा प्रोफेशनल्स आहेत यांना आयात निर्यातीविषयी जी सगळी बाजू आहे म्हणजे त्याचे कायदे, त्याचे बेनिफिट्स, नंतर त्याचा व्यापारी शोधणं, नंतर सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स या सगळ्याचं ज्ञान एकत्र कुठेच मिळत नाही। आणि म्हणून ते एकत्र मिळावं आणि एका दिवसात ते प्रॅक्टिकल मिळावं या उद्देशातूनच ह्या एक दिवसीय कार्यशाळेची सुरुवात झालेली। नक्कीच। मात्र ह्या एक दिवसीय कार्यशाळेत म्हणजे फुल डे वर्कशॉप मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन लोकांना करता? याच्यामध्ये आयात निर्यात पूर्ण कव्हर होतं, म्हणजे आयात कशी करायची, निर्यात कशी करायची, त्यानंतर ग्लोबल मार्केटिंग वगैरे आहे। आणि साधारणतः 11 पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन साधारणतः एका दिवसामध्ये असतात। सकाळी 9ला कार्यक्रम सुरू झाला की संध्याकाळी 5:30ला वगैरे तो संपतो। आणि त्यामध्ये मग फॉरेन ट्रेड पॉलिसी काय आहे, नंतर भारत सरकारचा ITCHS इंडियन ट्रेड क्लासिफिकेशन हार्मोनाइज सिस्टीम कसं असतं, वेगवेगळे फॉर्म्स कसे भरायचे, भारत सरकारचे स्टेटस सर्टिफिकेट असतात, म्हणजे 20 कोटीचा टर्नओव्हर केल्यानंतर 100 कोटीचा टर्नओव्हर केल्यानंतर स्टेटस मिळतं। 500 कोटी आहे, 2500 कोटी आहे, 7500 कोटी आहे, हे स्टेटस सर्टिफिकेट काय असतात असे वेगवेगळे आहे। नंतर प्रोडक्ट सर्च कसा करायचा, ज्याला माहित नाही की कुठल्या प्रोडक्टमध्ये आपण जायला पाहिजे, मग प्रोडक्ट सर्च कसा करायचा, पॅकेजिंग कसं असतं, ब्रँडेड प्रोडक्टचं पॅकेजिंग कसं करतात, अनब्रँडेड प्रोडक्टचं पॅकेजिंग कसं करतात, ग्लोबल करस्पॉन्डन्स करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, नंतर डॉक्युमेंटेशन कसं करायचं, शिपिंग अँड लॉजिस्टिक कसं असतं, डॉक्युमेंटेशन करताना कशा कशा काळजी घ्यायच्या, कुठे कस्टमच्या केसेस होऊ शकतात, कुठे नाही होऊ शकत, कुठे काळजी घ्यायच्या, शिपिंग अँड लॉजिस्टिक करताना भारतातल्या वेगवेगळ्या पोर्टवरनं, इनलँड कंटेनर डेपोतनं कुठले जहाज कधी जातात, कसे जातात, हे सगळं कसं बघायचं, लाईव्हली कसं बघायचं, हे सगळं त्यात कव्हर होतं। तसंच आता एक्सपोर्ट इम्पोर्ट हे का करावं आणि कधी करावं आणि कोणी करावं? एक्सपोर्ट इम्पोर्ट का करावं हा खूप छान प्रश्न आहे। विदेश व्यापार केल्यामुळे, विशेषतः एक्सपोर्ट केल्यामुळे परदेशी चलन आपल्या देशामध्ये येतं आणि ज्या देशाचा परदेशी चलनाचा साठा जितका जास्त असेल तेवढं ते देश जास्त महान किंवा श्रीमंत असं मानला जातो। त्यामुळे विदेश व्यापारातनं परकीय चलन आपलं वाढतं, म्हणून विदेश व्यापार केला पाहिजे। आणि विदेश व्यापारामध्ये फायदे भरपूर मिळतात, आपल्या देशापेक्षा दुसऱ्या देशात भाव चांगला मिळतो, त्यानंतर सरकारचे वेगवेगळे 12, 13, 14 टाईपचे इन्सेंटिव्ह असतात, ते इन्सेंटिव्ह आपल्याला घेता येतात। हा म्हणजे आपल्याला इन्सेंटिव्ह आणि नफा हा वैयक्तिक होणारा फायदा आणि विदेशी चलन मिळाल्यामुळे देशाला होणारा फायदा, हे दोन्ही फायदे आयात निर्यातीतून साधले जातात। नक्कीच सर। तसंच तुमच्या फुल डे वर्कशॉप मधून आता मगाशी मी म्हटलं 50 कोटींपेक्षा जास्त फायदा देशाला होतो, हे कसं साध्य झालेलं आहे? कारण कसं होतं की एक वर्कशॉप जर असेल साधारणतः तर आपण मिनिमम 30 धरले किंवा 40 पार्टिसिपेंट धरले तर त्या 40 पैकी 10 जरी लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट लगेच सुरू केला आणि मिनिमम 20 कोटीचा वर्षाचा टर्नओव्हर त्यांनी केला तरी 200 कोटी साधारणतः व्यापार आपल्या देशाचा त्यातनं वाढतो। तर ॲव्हरेजली आपण 50-100 कोटी जरी धरला तरी होतो। फक्त काही काही बॅचमुळे, अहमदाबादच्या एका बॅचचा मात्र मला खूप चांगला आउटपुट आहे, म्हणजे जवळजवळ 600 कोटी त्या बॅचमधनं व्यापार वाढलेला आहे। अशा खूप चांगला रिझल्ट याचा आहे, म्हणून तर देशभरात फिरण्याची वगैरे ती प्रेरणा वगैरे देव आपोआपच या कार्यासाठी देतं असं। नक्कीच। तसंच सर अजून एक मला प्रश्न पडलेला आहे की आता एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये प्रत्येकाने कसं उतरावं, कारण की काही शिक्षणाची अट असते का? तसंच ज्यांच्याकडे हे शिक्षण नाहीये, ज्यांना ह्याच्यातलं कुठल्याच प्रकारचं नॉलेज नाहीये, त्यांनी उतरावं का?
खरं म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये कुठल्या शिक्षणाची अट नाही. इंग्रजी भाषा वगैरे यायला पाहिजे असंही काही विशेष नाही, कारण बऱ्याच देशांना इंग्रजी माहीत पण नाही. ते लोक सुद्धा जर्मन सारखे आहे, जपान सारखे लोक आहे, चायना सारखे लोक आहे, रशिया आहे, की ते सुद्धा विदेश व्यापारात खूप चांगले आहे. आणि आपल्या देशामध्ये सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा 10वी फेल झालेली लोक सुद्धा 200-200 कोटीचा विदेशी व्यापार करतात. त्यामुळं तशी काही शिक्षणाची अट नाही आणि कमी शिक्षणाचा त्याच्यावर काही वेगळा परिणाम होतो अशातला भाग नाही. त्यामुळं कमी शिक्षणात सुद्धा करता येतो. कमी शिक्षण असेल तरी सुद्धा ह्या व्यापारात उतरता येतं. पण आता व्यापार म्हटला की भांडवल हे आलंच, मग अशा वेळेस काय करायचं? म्हणजे भांडवल हे गरजेचंच आहे. बरोबर आहे. भांडवल हा एक मेंटल ब्लॉक असतो. म्हणजे कुठल्याही गावात जर यशस्वी लोक जी आहेत त्यांना जर विचारलं तुम्ही की तुम्ही जेव्हा हा बिझनेस चालू केला तेव्हा भांडवल किती होतं, तर त्यातली 90% लोक हे सांगतात की आम्ही शून्यातच व्यापार सुरू केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. फक्त कधी कधी 4-4 डिग्र्या घेतल्यानंतर माणसाचा मेंटल ब्लॉक तयार होतो की कॅपिटल पाहिजे, कॅपिटल पाहिजे, कॅपिटल पाहिजे. पण तसं नसतं. आहे तिथनं बिझनेस सुरू करायचा असतो. फुल डे वर्कशॉपमध्ये जेव्हा मी फायनान्स मॅनेजमेंट शिकवतो तेव्हा एक डेमो देतो की कंगाल माणूस कसा उभा राहतो 6 महिन्यामध्ये स्वतःच्या पायावर. तो एकदा ऐकला की मग डोक्यातनं मेंटल ब्लॉक कॅपिटलचा जो आहे तो निघून जातो. आणि एक सोपं असतं की ज्याला आपण माल विकतो तो जर 2 महिन्यात 3 महिन्यात पैसे द्यायला तयार आहे आणि ज्याचा माल विकतो आपण घेऊन तो जर 3-4 महिने थांबायला तयार आहे तर स्वतःचं भांडवल अडकावं लागत नाही. आपल्याला फक्त ते ऍडजस्टमेंट करेपर्यंत, ते शिकेपर्यंत थोडा वेळ लागतो, एवढाच. नक्कीच. म्हणजे असं एक उदाहरण आहे की कोणतेही भांडवल न अडकवता हा व्यापार सुरू करता येतो. आणि भांडवल असलं तर चांगली गोष्ट आहे. आणि सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स पण आहेत. त्या स्कीम मध्ये चांगलं सीड कॅपिटल्स मधनं यातनं भांडवल निर्मिती होते. भारत सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चर विदेश व्यापारासाठी खूप चांगला आहे. सरकारचे खूप चांगला पोर्ट आहे, हे आहे. आणि फायनान्सचे सुद्धा चांगल्या स्कीम्स आहे. स्पेसिफिकली एक्सपोर्ट आणि इम्पोर्टसाठी एक्झिम बँक आहे, किंवा आपल्या ज्या नॅशनलाइज बँका किंवा कोऑपरेटिव्ह बँका किंवा प्रायव्हेट बँका जिथे एक्सपोर्ट इम्पोर्टचे ट्रान्झॅक्शन चालतात त्या सुद्धा रेग्युलर रेटपेक्षा एक्सपोर्ट इम्पोर्टला थोडा कमी रेटला देतात. त्यामुळं आपल्याला त्याचा भांडवलाचा विशेषतः प्रश्न येत नाही. फक्त जिद्दीने करायला पाहिजे, बस एवढंच आहे. नक्कीच. आता मगाशी मी म्हटलं भांडवल लागतं, पण तुम्ही म्हणालात काही गरज नाहीये. पण कधी कधी असं होतं की हा व्यापार सुरू केला आहे, काहींच्या बाबतीत असं झालंही असेल की त्या व्यापार चालू केलाय, नंतर मग काही वर्षांनंतर ते व्यापारात बुडालेत. असं ह्या एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये बऱ्याचदा घडलेल्या केसेस आहेत. तर ह्या खऱ्या आहेत का कितपत? म्हणजे नाही, प्रिकॉशन न घेता जर व्यापार केला तर तसं होऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ LC केलं नाही व्यवस्थित, किंवा ECGC पॉलिसी घेतल्या नाही, तर LC आणि ECGC पॉलिसीने आपला परदेशातला पैसा सुरक्षित राहतो. पण हे काही माहीतच नसतं, असाच व्यापार केला जातो आणि मग पैसे अडकतात. आणि मग त्यावेळेला तसं होऊ शकतं. पण पूर्ण ज्ञान व्यवस्थित घेऊन जर आपण या व्यापारात एंट्री केली तर मात्र फसण्याचं काही कारण होत नाही. आता ह्या तुम्ही म्हणालात पॉलिसीज आहेत LC आणि ECG, ह्या पॉलिसी म्हणजे नेमक्या काय आहेत? नाही, LC ही म्हणजे लेटर ऑफ क्रेडिट असतं. म्हणजे परदेशातल्या बायर जो असतो आपला, त्याची बँक त्या बायरची गॅरंटी देते, त्याला LC म्हणतात. आणि ECGC भारत सरकारचं एक सेपरेट संस्था आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यांची पॉलिसी घेऊन जेव्हा आपण परदेशात माल पाठवतो तेव्हा समोरच्याने जर 4 महिन्यात पैसा नाही दिला तर ECGC पैसा देतं. समोरच्याने माल उचललाच नाही पोर्टवरनं तरी ECGC पैसा देतं. त्यांच्या आपल्या देशात युद्ध वगैरे सुरू झालं तरी ECGC पैसा देतं. हाही फायदा होतो. म्हणजे थोडक्यात फायदा पण आहेच असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. तसंच सर, एक्सपोर्ट इम्पोर्ट सुरू करण्यासाठी कुठलं सर्टिफिकेट लागतं का, सरकार मान्य प्राप्त असं? त्याच्या खरं व्यापाराच्या ज्या स्टेजेस आहेत ना, त्या स्टेजेस खऱ्या 5च आहेत. आई कोड काढणं, त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नंबर म्हणतात. त्यानंतर RCMC म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिलची मेंबरशिप घेणं. त्यानंतर व्यापारी शोधणं किंवा पार्टी शोधणं परदेशातली. त्यानंतर त्याला माल पाठवणं आणि नंतर पैशाची रिकव्हरी करणं किंवा ऍडव्हान्स पैसे घेऊन माल पाठवणं, असं. तसंच आता ह्या फुल डे वर्कशॉप मधून तुम्ही लोकांना काय मटेरियल देता का, स्टडी मटेरियल? म्हणजे फुल डे वर्कशॉप मधनं जी आम्ही सगळी वेगवेगळी याच्याशी संबंधित असलेली कायदे आहे, फॉर्म्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, हे सगळं एका सॉफ्ट कॉपी मध्ये म्हणजे CD मध्ये देतो. डाटा CD असते ती. आणि ती CD ज्याच्याकडे
असते त्याला ती लायब्ररीज असते संपूर्ण, म्हणजे त्याला कधी जीवनात कुठलं एक्साईजचं, कस्टमचं, कुठलं टेरिफचं पुस्तक घ्यायला लागत नाही, स्टॅटिस्टिक्स पाहिजे तिथं बघता येतं. आणि मग ती लोक ती सीडी जी आहे ती सीडी बरोबरच ठेवतात किंवा पेन ड्राईव्ह मध्ये ते डाटा टाकून पेन ड्राईव्ह बरोबर ठेवतात. मग जगभर फिरताना कुठेही त्यांना ज्ञानाची अडचण येत नाही. आणि ते आतनं असं तो डाटा असा आतनं वेगवेगळ्या साईटला असं लिंक केलेला आहे वेबसाईट्सला. त्यामुळं जरी याच्यानंतर म्हणजे आपल्या बजेट नंतर टेरिफ बदललं तरी ते आपोआप बदललं जातं, कारण ते पर्टिक्युलर आयकॉन एका विशिष्ट वेबसाईटला लिंक होतो आणि तिथनं ती नवीनच माहिती मिळते. त्यामुळे ती सीडी कधी जुनी होत नाही. फक्त वर्कशॉपला न आलेल्या माणसाने जर ती सीडी बघितली तर मात्र त्याला त्यातलं काहीच कळत नाही, कारण वर्कशॉपमध्ये पूर्ण दिवसात कुठे काय ठेवलेलं आहे, कसं आहे, याचा वापर कसा करायचा. कारण त्या सीडी मध्ये जवळजवळ 5 लाख पानांचं मटेरियल आहे आणि 5 लाख पानांचं मटेरियल अभ्यास करून जर कधी एखाद्याने व्यापार सुरू करायचा ठरवला तर सुरू करू शकत नाही, एवढं कन्फ्युज होईल. म्हणून ते जसं गरजेचं आहे तसं फक्त वापरावं लागतं. आणि मग कुणाची गरज पडत नाही, जास्त कन्सल्टंटवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. हा, तुमच्याकडे भरपूर काम झालं, तुम्हाला वेळ नाहीये, अशा वेळेला कन्सल्टंटला काम देणं गोष्ट वेगळी आहे. पण अज्ञान आहे म्हणून कन्सल्टंटला काम देणं हे मात्र कधी घडू नये. नक्कीच. तसं सर, आता तुम्ही ऍडव्होकेट आहात, तरी सुद्धा तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात आणि एक वेगळं असं सुरू केलेलं आहे वर्कशॉप. तर मग म्हणजे हे कसं म्हणजे सुचलं तुम्हाला? खरं म्हणजे मी ऍडव्होकेट जो आहे तो यातलाच आहे. मी MBA फॉरेन ट्रेड मध्ये केलेलं आहे चेन्नईला आणि लॉ झालेला आहे आणि यातलीच माझी प्रॅक्टिस आहे. मी मुंबई ट्रायब्युनलमध्ये बार मेंबर आहे. हायकोर्टातले मॅटर्स माझे काही कलिग्स वगैरे बघतात आणि सुप्रीम कोर्टातही माझा एक कलिग आहे, तो माझे SC चे मॅटर सगळे बघतो. पण हे करत असताना मला असं कोर्टात जास्त रमणं होत नाही. मला देशभर फिरत लोकांना प्रेरणा देणं, उद्योगपतींना प्रेरणा देणं हे कार्य असं करावं असं वाटतं आणि यात खूप चांगला रिझल्ट येतो. जेव्हा मी बघितलं की खूप चांगला व्यापार आपल्या देशाचा वाढायला लागलेला आहे तर त्याचा खूप चांगला मला फायदा झाला. आणि माझे जे गुरु आहे आर्य चाणक्य आणि रामदास स्वामी, हे दोघांना मी गुरु मानतो. आर्य चाणक्याच्या काळामध्ये म्हणजे 2300 वर्षापूर्वी आपल्या देशाचा विदेश व्यापार जवळजवळ 70% होता. त्यामुळे तितका नाही पण निदान कधी कमी 5% 10% तरी आपण तो देशाचा व्यापार नेला पाहिजे असं थोडं कुठेतरी वाटतं. नक्कीच सर, तुमच्याबरोबर अशी चर्चा आम्ही कायम चालू ठेवणार आहोत. हितगुजमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय आयात निर्यात व्यापार ह्या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करताय ऍडव्होकेट जयप्रकाश सोमाणी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सर, मगाशी आपण भांडवल तसंच फुल डे वर्कशॉप ह्याबद्दल बोलत होतो. फुल डे वर्कशॉप हे कधी तुम्ही घेता आणि त्याचं रजिस्ट्रेशन कसं केलं जातं? हे फुल डे वर्कशॉप आपल्या पुणे मुंबईमध्ये तर साधारणतः महिन्यातनं एकदा वगैरे असतात. बाकीच्या शहरांमध्ये घेतले जातात. अहमदाबादला आहे, राजकोटला आहे, सुरतला असतात, बडोद्याला असतात, नंतर दिल्ली आहे, अशा इंदोर आहे, अशा बऱ्याच ठिकाणी असतात. तर जी आमची वेबसाईट आहे www.nishanpub.com त्या वेबसाईटवरती याचं सगळं टाइम टेबल वगैरे मिळतं आणि सर्क्युलर वगैरे मिळतं. आणि त्या सर्क्युलरमध्ये जसं सांगितलेलं आहे तशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करता येतं. नक्कीच. तसंच आता विदेश व्यापार म्हटल्यावरती एक कुठल्या प्रकारच्या व्यापाराला जास्त स्कोप आहे? हा खूप छान प्रश्न आला की तसे सगळ्याच याच्यात जास्त स्कोप आहे. म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं तर शेती जर म्हटलं ॲग्रिकल्चर, तर ॲग्रिकल्चरमध्ये टोटल आपला जो एक्सपोर्ट होतो त्या एक्सपोर्टपैकी साधारणतः ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट आपला 8-8.5% होतो. तर ॲग्रिकल्चरमध्ये खूप आणखी स्कोप आहे. प्रचंड शेती आहे, त्यात खूप स्कोप आहे. फूड प्रॉडक्टमध्ये स्कोप आहे. नंतर आपलं टेक्स्टाईल जर म्हटलं तर टेक्स्टाईलचं आपलं साधारणतः 12-13% आपला एक्सपोर्ट आहे. तर टेक्स्टाईलमध्ये सुद्धा आपल्याला खूप आणखी वाव आहे. फार्मास्युटिकल मध्ये सुद्धा आपलं एक्सपोर्ट चांगला आहे. केमिकल मध्ये एक्सपोर्ट चांगला आहे. जेम्स अँड ज्वेलरी जे आहे त्याला जवळजवळ 5.5% आपण एक्सपोर्ट करतो. तो पण आणखी वाढेल एक्सपोर्ट. अशा पद्धतीने त्याच्यातही स्कोप चांगला आहे. नंतर तुमचा सर्व्हिस एक्सपोर्ट आहे, म्हणजे सेवा देणं, कन्सल्टन्सी आहे किंवा कॉल सेंटर्स वगैरे सगळं सेवा एक्सपोर्ट्समध्ये येतं. यामध्ये सुद्धा चांगला स्कोप आहे. मरीन सेक्टर जर घेतलं आपण, सागरी एक्सपोर्ट म्हणजे ज्यामध्ये मछली वगैरे हे येतं किंवा शंख, शिंपले, मोती वगैरे हे सगळे सागरीमध्ये येतात. 1600 किलोमीटर फक्त गुजरातचा समुद्र किनारा आहे. तर भारताचा म्हटला तर हा खूप मोठा समुद्र किनारा आहे. पण आज आपला सागरी एक्सपोर्ट जो आहे मरीन, तो फक्त 1% आहे. 1%पेक्षा कमी आहे. त्यातही भरपूर स्कोप आहे. म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला स्कोप आहे. फक्त जिद्दीने आणि थोडं
भक्त असे उद्योगपती तयार होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी मर्यादित एक 4-5 कोटीचा बिझनेस करायचा, बंगला घ्यायचा आणि गाडी घ्यायची आणि आनंदी राहायचं, असं अल्पसंतुष्ट लोकांपेक्षा धडाडीने पुढे येणारे म्हणजे 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, 100 कोटी व्यापार वाढवायचा आणि रोजगार निर्मिती देशासाठी करायची, प्रचंड पैसा कमवायचा, भरपूर टॅक्स सरकारला द्यायचा, अशा पॅट्रिऑटिक बिझनेसमॅनचं विजन जर झालं ना तर मात्र हे चित्र नक्कीच पालटेल. आणि हे आम्ही आमच्या कार्यक्रमातनं फुल डे वर्कशॉपला तर मी स्वतः जातो, पण माझे एक दीड तासाचे जे एक अवेअरनेस प्रोग्राम असतात ते साधारणतः व्हिडिओवरती आमचे कार्यकर्ते संपूर्ण देशात घेतात. तर त्यातनं आम्ही खूप प्रेरणा देतो की पॅट्रिऑटिक बिझनेसमॅन तुम्ही म्हणा, कारण जपान आहे, जर्मनी आहे, हे छोटे छोटे देश आहेत, पण हे एवढे प्रचंड का वाढले मोठे? कारण पॅट्रिऑटिक म्हणे म्हणजे राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये असल्यामुळं त्यांनी खूप चांगला व्यापार केला आणि आज छोटे छोटे देश सुद्धा संपूर्ण जगाला पुरून उरतायत की काय असं वाटायला लागलं. नक्कीच. तसं सर, आता एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटल्यावरती एक प्रत्येकाच्या मनात भावना असते की रुरल एरियाज मध्ये हे काही शक्य नाहीये, पण हे शक्य आहे का? हो, नक्की आहे. आता पुणे मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये ऑफिस असण्याची गरज नाही. जिथं खेडं आहे आणि जिथून तुम्ही इंटरनेट ऑपरेट करू शकता तिथनं तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकता. कारण तुमचा जपानचा किंवा जर्मनीचा किंवा अमेरिकेचा कोणी क्लायंट तुमच्या दुकानात काही व्हिजिट करायला येत नाही. सगळं नेटवर्क चाललं आणि जेव्हा व्हिजिट होतात किंवा मीटिंग होतात त्या मोठमोठ्या हॉटेलमध्येच होतात. त्यामुळं ऑफिसची अशी ॲज एक्सपोर्ट इम्पोर्टला शहरात ऑफिसेस असण्याची गरज नाही. बरोबर आहे. तसंच म्हणजे थोडक्यात असं म्हटलं तर चालेल की काही ऑफिस नसलं तर चालेल, तुम्ही घरी बसून पण हा बिझनेस करू शकता. नक्कीच ना. कारण की इंटरनेट आणि हे आता एवढं वाढलेलं आहे, मायाजाल वाढलंय, त्यामुळे ह्या गोष्टी सहज शक्य झालेल्या आहेत. पण ज्यांच्याकडे मगाशी आपण म्हटलं की शिक्षण कमी असलं तरी चालणार आहे, पण एखादी बाई किंवा स्त्री एखादी ह्याच्यात उतरायला बघतेय गावाकडची, तर मग तिने कशा पद्धतीने ह्या गोष्टी करायला पाहिजेत किंवा तिने कुठल्या गोष्टींचे प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत? थोडं फार एक जुजबी इंग्रजीचं ज्ञान फक्त फॉर्म भरण्यापुरतं वगैरे पाहिजे आणि ते तर गावातल्या कुणाकडूनही ते घेता येतं, असं काही नाही. इंग्रजीचा टीचर पण एखादा बघून तो करून देईल. आणि फक्त जो गावाचा जो रोजगार आहे सरकारने त्याला फोकस पण केलेला आहे, व्हिलेज इंडस्ट्रीला, ॲग्रिकल्चरला. तर त्याच्यासाठी त्यांनी फक्त आई कोड काढणं, RCMC करणं आणि बिझनेसला सुरुवात करणं, फक्त त्याचं एक टेक्निकल नॉलेज जे असतं ते मात्र एकदा घेऊन घ्यावं. तर बऱ्याच वेळा ग्रामीण भागातल्या महिला वगैरे येतात, ग्रुपने येतात वर्कशॉप्सला, पुरुष पण येतात, सगळे येतात आणि त्याने खूप चांगलं ज्ञान घेऊन ते जातात. आणि विशेषतः मला गुजरातमध्ये याचा खूप चांगला परिणाम जाणवला. गुजरातमध्ये अगदी राजकोट वगैरे जो एरिया आहे त्या एरियामध्ये असं खूप ग्रामीण भागापर्यंत हे पापडचं, खाकरा वगैरे बनवणारे प्रोडक्ट वगैरे तिथून पाठवतात. आणि महाराष्ट्रात सुद्धा टोटल ॲग्रिकल्चरचं जर म्हटलं तर पूर्ण देशाचा जेवढा एक्सपोर्ट आहे त्यातला जवळजवळ 60% एक्सपोर्ट फक्त महाराष्ट्रातनंच होतो. एवढं चांगलं वातावरण आहे. तर थोडंसं लोकांनी मनावर घेतलं ना, थोडासा आळस सोडला आणि थोडंसं एक वेगळ्या जिद्दीने पेटून उठले आणि काहीतरी क्रांतीच करायची, तर स्वतःचं कुटुंबही अतिशय सावरू शकतील आणि देशाची ही आर्थिक क्रांती खूप चांगलं करू शकतील. चांगले करतील. मगाशी तुम्ही म्हणालात की पापड, खाकरा ह्यांसारखे पदार्थ ते परदेशात पाठवतात आणि आज खूप मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी आपल्या इकडनं, म्हणजे अगदी आंबा असो, काजू असो, हे सगळे परदेशात जातात. मग ह्यांना कितपत फायदा होतो? खूप फायदा होतो. म्हणजे उदाहरणार्थ हापूस आंबा जर आपण घेतला तर जपानमध्ये वेगळा भाव मिळतो, जर्मनीमध्ये वेगळा मिळतो, अमेरिकेत वेगळा मिळतो, पाकिस्तानमध्ये वेगळा मिळतो. असे भाव वेगवेगळे मिळतात. कधी कधी आपल्या देशापेक्षा 10 पटीने जास्त भाव आपल्याला तिकडे मिळतो. त्यामुळे शिपिंगचा वगैरे खर्च जाऊन सुद्धा चांगला प्रॉफिट राहतो. आणि प्लस सरकारचे जे इन्सेंटिव्ह वगैरे वेगवेगळे मिळतात ते इन्सेंटिव्ह सुद्धा भरपूर यामध्ये आपल्याला मिळतात. नक्कीच सर, आपण तुमच्याकडनं अजून याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र हितगुज मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय आयात निर्यात व्यापार ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ॲडव्होकेट जयप्रकाश सोमाणी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सर, आपण मगाशी भांडवल, फुल डे वर्कशॉप, तसंच कशा पद्धतीने निर्यात करावा, आयात करावं ह्याबद्दल जाणून घेतलं. मात्र नेमकी व्यापारी कसा शोधावा
ह्याबद्दल थोडक्यात सांगा. परदेशातली पार्टी कशी शोधणं हा खूप महत्वाचा भाग असतो आणि बऱ्याच लोकांना हे जमत नाही आणि खूप सोपं असतं. म्हणजे त्याला सगळं विस्ताराने सांगायचं ठरलं तर जवळजवळ 1-1.5 तास लागेल. पण शॉर्टमध्ये एवढंच सांगतो की खूप चांगले आपल्याला रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे इंटरनेटवरनं पण आपण काही व्यापारी शोधू शकतो. फक्त तिथं फसवे लोक खूप असतात. त्याच्यापासून वाचायचं कसं आणि ओळखायची कशी ते फक्त एक गुप्त ज्ञान घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिलचे आपण मेंबर झाल्यानंतर त्यांचे मॅगझिन वगैरे येतात. त्यांच्या थ्रू सुद्धा ट्रेड फेअर सेमिनार वगैरे असतात. नंतर येलो पेजेस डिरेक्टरी वगैरे असतात. नंतर असे वेगवेगळे आहे. आणि कौटिल्य अर्थशास्त्र म्हणजे आपल्या अभ्यासक्रमात नाही पण कौटिल्य अर्थशास्त्रात काही विदेशी व्यापारी शोधण्याचे काही मार्ग सांगितलेले आहेत. ते मार्ग सुद्धा वर्कशॉपमध्ये ते शिकवले जातात. आणि मनापासून जर प्रयत्न केला तर साधारणतः 15 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पार्टी मिळतात आणि लोक सुरू करतात. म्हणजे काही काही लोकांनी तर वर्कशॉप करून गेल्यानंतर जवळजवळ फक्त एक 6 महिन्यामध्येच 25 कोटी क्रॉस केलेले आहेत बिझनेस. आणि आता ते 2-3 वर्षामध्ये 180 कोटीच्या पुढे गेलेले आहेत. 100 कोटी टर्नओव्हरच्या पार्ट्या जे येतात 600 कोटीपर्यंत 2-2 वर्षात निघून जातात. कारण मेन काय असतं की व्हिजन वाढणं. कारण माणूस किती बुद्धिमान आहे किंवा किती शिकलेला आहे याच्यावर त्याची प्रगती नाही ठरत. तो माणूस किती विशाल दृष्टिकोन त्याचा आहे आणि कार्यक्षमता त्यात किती आहे त्या माणसामध्ये त्याच्यावरती ठरतं. आणि या वर्कशॉपमध्ये नेमकी त्यांचं व्हिजन आणि कार्यक्षमता वाढवण्याचं कार्य केलं जातं. आणि आपण भारतीय लोक सगळीकडे आहोत. म्हणजे गुजराती माणूस नाही असं जगात कुठलाही देश नाही. मारवाडी माणूस नाही असं जगातला कुठलाही देश नाही. आपले मराठी माणसं कुलकर्णी देशपांडे नाही असं जगातला कुठलाही देश नाही. नंतर सरदारजी नाही असं जगातला कुठलाही देश नाही. असं भाग्य मात्र दुसऱ्या कुठल्याही देशाच्या व्यक्तीला नाही. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं पण आज ब्रिटिश किती भारतात मोडलं तर नाही सांगता येणार. नाहीच आहे जवळजवळ. पण भारतीय लोक मात्र सगळीकडे आहे. तर आपण आपल्याच लोकांना व्यवस्थित कनेक्शन मध्ये घेतलं, इतरांनाही घेतलं. आणि संत ज्ञानेश्वरांचे आपण संतान आहोत महाराष्ट्रीयन लोक. 13व्या शतकातच त्यांनी हे विश्वाची माझी घरं हा संदेश दिलेला आहे. त्यामुळे ग्लोबलाइज विजन ठेवलं. हे सगळे धर्मभेद जातीभेद सगळे बाजूला सारले आणि जगात सगळ्यांशी चांगली नाते ठेवली. चांगला PR केला आपण आणि मस्तपैकी व्यापार केला आणि जगातला पैसा आपल्या देशात आणला आणि देशाला समृद्ध केलं. तर याच्यासारखं दुसरं कुठलं कार्य नाही. तसंच सर अजून एक माझ्या डोक्यात एक प्रश्न आलाय की आता एक्सपोर्ट इम्पोर्ट एखाद्या व्यक्तीने चालू केला हा बिझनेस पण मग पर्टिक्युलर एकाच मालासाठी किंवा एकाच प्रोडक्टसाठी तो करू शकतो की अजून 2-3 प्रोडक्ट्स पण तो करू शकतो. आई कोड कुठलाही एकदा आई कोड घेतला की त्यात कुठल्याही प्रोडक्ट वरती जाता येतं. काही प्रॉब्लेम येत नाही. डायव्हर्सिफिकेशन करता येतं. फक्त डायव्हर्सिफिकेशन कधी करायचं असतं काय करायचं असतं ते थोडंसं टेक्निकली मात्र बघितलं पाहिजे. तसंच ह्यासाठी कोणत्या खास वेबसाईट आहेत का की ते जाऊन त्याच्यामध्ये शिक्षण घेऊ शकतात किंवा त्या थोडंसं नॉलेज घेऊ शकतात. वर्कशॉप अटेंड नाही करू शकले किंवा सुरू करायच्या आधी वर्कशॉपला जाण्याच्या आधी काहीतरी थोडीशी माहिती असायला हवी. एक स्टडी म्हणतो तर त्या पद्धतीने कुठले वेबसाईट तर आमची जी वेबसाईट आहे www.nishantpub.com त्याच्यावरती एक व्हिडिओ आहे माझा. आणि नंतर एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिलच्या म्हणजे ज्यात आवड आहे समजा ऍग्रिकल्चर मध्ये आवड आहे त्या ॲपेडाच्या साईटवर गेला. टेक्स्टाईल मध्ये आवड आहे टेक्स्टाईलच्या साईटवर गेला. एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिलचे साईट्स असतात त्यांच्या साईटवर गेलं तर बऱ्यापैकी ज्ञान मिळतं. फक्त कसं होतं ती नुसतं इंटरनेटवरनं म्हटलं ना तर ते एकदम वॉस्ट होऊन जातं. त्यातलं नेमकी काय घ्यावं कसं घ्यावं हे कळत नाही. थोडक्यात थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल गायडन्स खूप महत्वाचं असतं. पण मग आता एखादं उदाहरण तुम्ही सांगा की कशा पद्धतीने हा बिझनेस सुरू करावा. सुरू करताना स्टेज एक आहे. एक तर टेक्निकल ज्ञान पूर्ण घ्या. आई कोड काढा. आई कोड काढल्यानंतर RCMC एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिलची मेंबरशिप घ्या बस. आणि त्यानंतर जे टेक्निकली शिकवलेलं आहे रोज 3 तास व्यापारी शोधायला द्या म्हणजे द्याच. 15 दिवसात व्यापारी चांगले मिळतात. व्यापारी म्हणा पार्टी म्हणा एंड युजर म्हणा आणि सुरू करा. आणि अर्धा किलो 1 किलो 2 किलो हवा तेवढा माल पाठवता येतो. गरज नाही की कंटेनर माल गेला पाहिजे. तुम्ही 10 किलोचा 5 किलोचा सुद्धा एक्सपोर्ट करू शकता. म्हणजे थोडक्यात कुरिअरने पण कुठलेही बंधन नाही त्याला. नक्कीच सर तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन केलंय. एका वेगळ्या विषयावरती आज आपण चर्चा केली. तुम्ही इथे आलात आमच्यासाठी वेळात वेळ काढून त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे.